नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एस.टी.आय. सागर कोकरे. नुकतीच तुमची कंबाईन गट ब ची पूर्वपरीक्षा झाली आणि 2 दिवसावर तुमची कंबाईन गट क ची पूर्वपरीक्षा आहे. गट ब चे जे काही गणित बुद्धिमत्ताचे 20 प्रश्न आहेत, त्या 20 प्रश्नांचे आपण आज अशा पद्धतीने ॲनालिसिस करूया, की शॉर्ट टाईममध्ये एक बेस्ट ॲनालिसिस करून आपल्याला गट क ला त्या चुका सुधारता येतील आणि त्याला चांगल्या पद्धतीने फेस करता येईल, अशा पद्धतीने आज आपण ॲनालिसिस करणार आहोत. हा जो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. चला, सगळ्यात पहिले मी तुम्हाला हे सांगतोय, की जी काही 2025 ची परीक्षा झाली, जनरली 10-10 चा पॅटर्न जो आहे, म्हणजे 10 मार्क गणितचे, 10 प्रश्न गणितचे आणि 10 प्रश्न बुद्धिमत्ताचे, तो सेम पॅटर्न गट ब 2025 ला सुद्धा आयोगाने फॉलो केलेला आहे. ओके, इकडे मी गणिताचे प्रश्न दिले, तिकडे बुद्धिमत्ताचे दिले. 1 मार्क इकडे तिकडे, किंवा मी म्हणेल की हा पार्शियल फ्रॅक्शन सिरीज आपण काही प्रमाणात तो गणितामध्ये सुद्धा टाकू शकतो. ओके, तर व्यवस्थित समजून घ्या. इथे मी जे काही कलर मार्किंग केलेलं आहे, यातले जे काही भूमितीचे हे प्रश्न आहेत बघा, 1, 2 आणि 3. भूमितीचे 3 प्रश्न विचारले गेले. 3 प्रश्नांपैकी जे 2 प्रश्न आहे, एक त्रिकोणावरचा आणि एक क्षेत्रफळावरचा, हे दोन्ही जे प्रश्न होते ते अतिशय सोपे प्रश्न होते. परंतु सिलेंड्रिकलचा जो काही प्रश्न होता, तो प्रश्न थोडासा ट्रिकी होता. त्याला एकतर तुम्हाला 2 फॉर्म्युले माहीत असायला पाहिजे होते आणि त्यावर सुद्धा पुढे प्रोसेस करायची होती, अशा पद्धतीचा तो प्रश्न होता. मग जनरली जर कधी 2 प्रश्न तुम्हाला सोपे विचारले जात असतील, तर भूमितीचे जे काही बेसिक फॉर्म्युले आहे, त्या फॉर्म्युलेचं प्रिपरेशन करून जाणं गरजेचं आहे. म्हणजे जर तुम्ही भूमिती केलेलं असेल यापूर्वी, तर त्याचे जे फॉर्म्युले आहेत, एकदा नजर टाकून जा त्यावर नजर टाकून जाल, तर त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. ओके, त्यानंतर जे ऑरेंज केलेलं आहे, ते थोडेसे ॲडव्हान्स प्रश्न आहेत. त्यांचा ॲनालिसिस कशा पद्धतीने करायचं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगतोय. आणि जे रेड केलेले 2 प्रश्न आहेत, ते अशा पद्धतीचे प्रश्न आहे, की ते लेंदी आहेत आणि ते प्रश्न आपल्याला कशा पद्धतीने टॅकल करायचे हे आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. ओके, चला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले तुम्हाला हेडलाईन देतो मी, सेकंदात सुटणारे प्रश्न. म्हणजे आयोग परीक्षेमध्ये सेकंदांमध्ये सुटणारे प्रश्न सुद्धा विचारतंय, की म्हणजे जनरली तुम्ही फक्त नजर टाकली, 4 सेकंद त्या प्रश्नाकडे बघितलं, तर प्रश्न स्वतःहून उत्तर सांगता, अशा पद्धतीचे प्रश्न असतात. परंतु या प्रश्नांचे क्रमांक बघा, 95 आहे, 97 आहे, इथे 99 आहे आणि 98 आहे. म्हणजे आयोग काय करतंय, की हे जे सोपे सोपे प्रश्न आहे ना, ते शेवटी टाकतंय. मग शेवटी टाकतंय ना, तर आपल्याला त्या प्रश्नापर्यंत पोहोचणं हेच आपलं काय, की जिकिरीचं काम बनतंय. ओके, चला आपण प्रश्न बघूया, की सेकंदामध्ये कसे सुटतात. आता त्रिकोण आहे, इथे आपल्याला x ची किंमत काढायची होती. आपल्याला सगळ्यांना माहिती, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांचे मापांची बेरीज 180 आहे. आता इथे बघा, 30 गुणिले x आहे. 30 गुणिले x म्हणजे काय, कोणत्या तरी संख्येला x ने म्हणजे कोणत्या तरी एका संख्येने त्या 30 ला गुणायचं आहे. मग मला सांगा, जर कधी आपल्याला 180 च्या लिमिटमध्ये राहायचं आहे आणि 30 ने जर कधी गुणायचं आहे, तर 72, 38, 71, म्हणजे इतक्या मोठ्या संख्येने त्याला आपण गुणू शकतो का? जनरली 10 ने जरी गुणलं 30 ला, तर ते 300 होतात. म्हणजे 180 च्या पलीकडे तो एकटा कोण होतोय. आणि आपल्याला तिघांची बेरीज 180 च्या लिमिटमध्ये जर ठेवायची, तर आपल्याला एकमेव ऑप्शन बनतो, तो म्हणजे तिसरा ऑप्शन 2. आणि इथे 30x अधिक 40x अधिक 38 अधिक x बरोबर 180, हे काही करत बसायची गरज नाही. म्हणजे ते जनरली नॉर्मली तुम्हाला जर कधी इथे 1, 2, 3, 4 ऑप्शन दिले असते, तर तुम्ही ऑप्शन वरूनही सोडू शकता किंवा तशा पद्धतीने सोडू शकता. परंतु इथे तसं काही करायचीच गरज नाही. अशा पद्धतीचा सेकंदात सुटणारा प्रश्न होता. पुढचा प्रश्न बघा, ॲनॉलॉजीचा प्रश्न तुम्हाला विचारलेला फिगरमध्ये. इथे हा जो काही 1/4 भाग आहे वर्तुळाचा, तो पुढे काय होतोय, अपोजिट मध्ये जातोय आणि रंग भरला जातोय. सेम इथे काय करायचं, ह्याला अपोजिट मध्ये टाकायचं आणि याचा रंग काढून टाकायचा. सिम्पली 4 नंबरचा ऑप्शन निघतंय. पुढचा प्रश्न, हा प्रश्न घेऊया आपण, त्रिकोणांची संख्या मोजायची. जेव्हा आपण त्रिकोणांची संख्या मोजण्यासाठी घेतो आकृत्यांची, तेव्हा बेसिक सुरुवातीलाच अशा पद्धतीचा प्रश्न येत असतो. मग काय करणार आपण, 1, 2, 3, 4, 5, 6 6 आहेत ना, क्रम देणार आपण. सिंपल फॉर्म्युला आहे, 6 गुणिले त्याच्या पुढची संख्या 7 भागिले 2, बेत्रिक 6 आणि 7 त्रिक 21, असं सहजासहजी आपलं उत्तर निघत होतं आणि सेकंदात सुटणारा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघा, 2 संख्यांचा गुणाकार 50 आहे. त्या संख्या काय, एकाच 2 प्रमाणात आहे. आता एकाच 2 प्रमाणात आहे, त्यांचा गुणाकार किती यायला पाहिजे, 50. जनरली तुम्ही त्याच्या आसपासची, म्हणजे एक जवळची संख्या अज्युम करा. तुम्ही 3, 4, 5 यांच्यापैकी कोणतीही जरी संख्या सुरुवातीला अज्युम केली, तर तुम्हाला लगेच कळालं असतं की आपल्याला 50 पर्यंत जायचंय. जर कधी तुम्ही 5 संख्या अज्युम केली, तर 5 आणि 5 ची दुप्पट संख्या किती, 10. 10 5 किती होणार, 50. म्हणजे गुणाकार 50 येतोय. म्हणजे ती संख्या 10 आणि 5 हीच आहे. ह्यांची बेरीज किती येते, 15 येते. सेकंदात सुटणारा प्रश्न आहे. किंवा तुम्ही मी 5 म्हणजे की डायरेक्ट तिथे गेलो, मी म्हणतो तुम्ही अज्युम करा, 3 अज्युम करा. 3 आणि 3 चे दुप्पट 6 आहे, 6 3 18 होतात. आपल्याला 50 जायचे म्हणजे थोडं पुढे जावं लागणार. मग किती, 4 आणि 8 आहे,
8 चोक 32 होतात, म्हणजे त्याच्याही पुढे जावं लागलं. 5 घेतली, 5 चे दुप्पट 10, 10 5 50 होतात. अशा पद्धतीने तुम्ही तिथपर्यंत जाऊ शकतात. आणि हे सोपे प्रश्न आहेत. हे सोपे प्रश्न जे आहेत ना, हे आपल्याला फक्त यांच्यापर्यंत जायचं आहे आणि एकदा जर कधी बघितलं जरी ना, तर हे सेकंदात आपल्याला उत्तर सांगणारे प्रश्न आहेत. मग ह्या प्रश्नांपर्यंत जाणार कसे, की सुरुवातीला आयोग काय करतंय, की ट्रिकी प्रश्न टाकतंय, थोडेसे वेळखाऊ प्रश्न टाकतंय. त्या वेळखाऊ प्रश्नांमध्ये आपल्याला गुंतून राहायचं नाहीये. किंवा मी नेहमी तुम्हाला ही गोष्ट सांगत असतो मित्रांनो, की प्रश्न सोडवताना आहे ना, मागून सुरुवात करा. म्हणजे आयोग समोरून अटॅक करतोय 81व्या प्रश्नापासून, आपण मागून फिल्डिंग लावा. म्हणजे 100 पासून सुरुवात करा, सोपे प्रश्न तुम्हाला तिथून सापडतात. ओके, अशा पद्धतीने जर कधी गेलात ना तुम्ही, की सुरुवातीला 100 पासून सुरुवात केली ना, तर तुम्ही सोपे सोपे प्रश्न लवकर वेचाल आणि तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होईल आणि तुम्ही 20चे 20 प्रश्न सोडवू शकतात अशा पद्धतीने. चला आपण पुढच्या अनालिसिस कडे जाऊया, की अशा पद्धतीचा आपल्याला एक प्रश्न विचारलाय 100 नंबरला. मी तुम्हाला परीक्षेला जाण्यापूर्वी एक स्ट्रॅटेजी सांगितलेली. त्या स्ट्रॅटेजीमध्ये मी म्हटलं होतं, की अशा पद्धतीची आपल्याला एक सिरीज काढायची आहे. ती केव्हा काढायची, की जेव्हा आपला पेपर सुरू होणार आहे. पेपर सुरू होताना आपल्याला प्रश्नपत्रिका दिली जाते, परंतु तिला स्टिकर लावलेले असते आणि ती फाडण्याची परमिशन नसते किंवा ती बघण्याची परमिशन नसते. त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे, की प्रश्नपत्रिकेच्या पाठीमागे जी काही कच्च्या कामाची जागा आहे, तिथं ही जी काही सिरीज आहे ही काढून घ्यायची आहे. ही जर कधी काढली ना, हा प्रश्न आहे ना असा चुटकीसरशी सुटतो. आणि जर कधी ही काढली नाही, तुम्ही सगळेच्या सगळे नंबर पाठ असले तरी सुद्धा तुमच्याकडून सुटला नसता. कारण काय, कारण की यांनी स्ट्रॅटेजी काय वापरली इथे, COUPLE, म्हणजे काय वरच्या असतील किंवा खालच्या सिरीज मधली अक्षरं असतील. ओके, मी तर उत्तर तुम्हाला सगळं काढून दाखवत नाही, त्यासाठी मी तुम्हाला अनालिसिसचा म्हटल्यापेक्षा एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ तो टाकलेला आहे. मी इथे अनालिसिस सांगतोय काय आहे. ओके, आता इथे वरची संख्या, वरचा शब्द असो किंवा खालच्या अक्षर असो, वरचे अक्षर असो किंवा खालचे अक्षर असो, दोघांसाठी सुद्धा जे अंक आहे ना, ते फक्त वरच्यांचे अंक वापरले. म्हणजे जर कधी वरच्या रांगेतले जर कधी तुम्ही अक्षर घेतले, तर त्याच्यासाठी अंक त्यांचा स्वतःचा अंक घेतला, आणि खालच्या रांगेतले जेव्हा अक्षर घेतले त्याच्यासाठी अंक त्यांच्या विरुद्ध रांगेतली अंक घेतलेला आहे. अशा पद्धतीची शाळा इथे केलेली आहे. मग त्यासाठी काय, की ही जी काही सिरीज आहे ना, ही समोर असायला पाहिजे. बघा ना, तुम्ही प्रश्नपत्रिका दिल्याच्या नंतर वेळ असतो मित्रांनो तिथं. तुम्ही प्रश्नपत्रिका दिल्याच्या नंतर बघतात ते जे काही इन्व्हिजिलेटर असतात त्यांच्याकडे, त्यांच्या तोंडाकडे बघत नाही बसायचं तेव्हा ते केव्हा परमिशन देतात की फाडा म्हणून. पलटा पान ही काढून घ्या, तुमचा वेळ वाचणार आहे. आणि 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न सोडवायचे आहेत मित्रांनो. तुम्हाला वेळ वाचवत जायचं आहे आणि जितका वेळ वाचेल तुम्ही तितक्या चांगल्या पद्धतीने त्या प्रश्नांना टॅकल करू शकतात. अशा पद्धतीची स्ट्रॅटेजी इथे होती. असं सिम्पली उत्तर जे आहे 4 नंबरचं उत्तर निघत होतं. ओके, चला पुढच्या प्रश्नांकडे आपण जाऊया, की आता एस अगेन्स्ट ऑड. एस अगेन्स्ट ऑड म्हणजे काय, की जनरली आपलं जे मॅथमॅटिक्सचं नॉलेज आहे त्या नॉलेजच्या व्यतिरिक्त इथे काहीतरी विचार करायचा होता. म्हणजे काय, की आपल्याला माइंड ओपन ठेवायचं परीक्षेमध्ये. ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवा. आता 84 नंबरचा प्रश्न बघा. आयताचे मोजमाप करताना एका बाजूचे माप काय केले, 5% वाढवले, दुसऱ्याचे माप जे आहे 10% कमी केले, तर त्रुटीची टक्केवारी काढायची. मग जनरली तुम्हाला जर कधी अशा पद्धतीचा प्रश्न विचारलाय, तर तुम्ही काही फॉर्म्युले वापरण्यापेक्षा सिंपल अज्युम करा. तुम्हाला माहिती आहे आयताचं क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी असतात. मग 10 आणि 10 अज्युम करा. लांबी 10 रुंदी 10. जनरली लांबी 10 रुंदी 10 म्हणजे हा चौरस होतो. त्या चौरसाला आयताचे सगळे नियम लागू होतात. मग 10 जर कधी तुम्ही अज्युम केलंय, काय म्हटलंय, 5% वाढवले, 10चे 5% वाढवले तर 10.5 होतात. दुसऱ्या 10चे काय आहे, 10% कमी केले, 10% कमी केले म्हणजे काय, 1 कमी केलं तर 9 होतात. 9 गुणिले 10.5 जर गुणाकार तुम्ही केला तर त्याचं उत्तर येतं 94.5. आणि 94.5 म्हणजेच काय, 100 पासून 5.5 दूर ही जी काही त्रुटी आहे ती त्रुटी आपल्याला सहज काढता येत होती. अशा पद्धतीने आपल्याला अज्युम करून उत्तर काढता येत होतं. आता पुढचा प्रश्न बघा. 10 पुस्तकांची सरासरी किंमत किती, 16 आहे. त्यातील 2 पुस्तके जर सोडल्यास 8 पुस्तकांची किंमत किती आहे, 9.5. आता इथे सरळ सरळ आहे ना, 16 जर किती किंमत आहे 10 जणांची, म्हणजे टोटल किंमत किती झाली, 160. 8 जणांची किंमत जर की 9.5 आहे, 9 8 72 होतात आणि 8 चे निम्मे 4, 72 आणि 4 किती, 76 होतात. म्हणजे हे 160 मधून ह्या 8 पुस्तकांची किंमत जर कधी आपण 76 वजा केली तर सरळ सरळ उत्तर येतं 84. म्हणजे काही 2 शिल्लक राहिलेले पुस्तक आहे, त्यांची किंमत किती यायला पाहिजे, 84. दोघांची किंमत विचारली ना आपल्याला, 2 पुस्तकांची इथे विचारल्या, 2 पुस्तकांची प्रत्येकी किंमत किती. आता ह्यांची बेरीज करा मित्रांनो. ऑप्शन एकमेव ऑप्शन आहे ज्याची बेरीज 84 येते. बाकीच्या कोणत्याच ऑप्शनची बेरीज जी 84 येत नाही. इथं जे काही वेळ खाऊ वाक्य होतं कोणतं, 2 पुस्तकांपैकी एकाची किंमत दुसऱ्याच्या किमतीपेक्षा 40% अधिक आहे, हे करत बसायचीच गरज नाही मित्रांनो. म्हणजे ते वाक्याकडे तुम्ही बघितलं नसतं तरी सुद्धा तुमचं उत्तर निघतंय का, तुम्ही ऑप्शन बघितला. इथे तुम्हाला 84 पाहिजे ना, सगळ्यात पहिले बघा 84 बेरीज कशाची येते.
84 बेरीज ज्या ऑप्शनची येते तो ऑप्शन आपल्याला लगेच क्लिक होतो, बाकी कोणाची बेरीज 84 येतच नाहीये. मग तिथे आपल्याला वेळ वाचतोय आणि वेळ वाचवायचा आहे. वेळ वाचवायला आपण तर पुढचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांना आपल्याला वेळ देता येईल जास्त. चला पुढचा प्रश्न काय आहे की 1 ते 100च्या अंकामध्ये असे किती अंक आहे जे 4 ने पूर्ण भाग जाणारे आहेत आणि त्यात 4 सुद्धा हा अंक आहे. मित्रांनो जनरली हे जे पाठांतर आहे हे सरळ सेवेच्या परीक्षेत विचारतात. आपण सरळ सेवेचे पेपर देत नाही आहोत, आपण एमपीएससीचे पेपर देतोय, आपल्याकडून ही अपेक्षा नाहीये. पण आता 1 ते 100 विचारलाय बघा, 1 ते 100 विचारलाय आणि 4 4 आहे. 4चा पाढा कोणाचा पाठ नाही मित्रांनो, सरळ सरळ 4 4 ने बेरीज करत जा ना. 4 म्हणा, 8 नाहीये, 12 नाहीये, 16 नाहीये, 20 नाही, 24. 24 ला 4 ने भाग जातो, त्यात 4 पण आहे, 2 आहे, 28 नाहीये, 32 नाहीये, 36 नाहीये, 40 आहे, 40 मध्ये 4 आहे, 44 आहे ज्यात 4 आहे, 48 आहे ज्यात 4 आहे, 5 झाले. त्यानंतर पुढे जा आणखी 52 आहे, नाहीये, 56 मध्ये नाहीये, 60 मध्ये नाहीये, 64 मध्ये आहे, 68 मध्ये नाहीये, 72 मध्ये नाहीये, 76 मध्ये नाहीये, 80 मध्ये नाहीये, 84 मध्ये आहे, 88 मध्ये नाहीये, 92 मध्ये नाहीये, 96 मध्ये नाही, 100 मध्ये नाहीये. 4 4 ने वाढवत जा, सरळ उत्तर येतंय 7. इतका सहज ते सुटत होतं, त्याला वेगळं काही करत बसण्याची, पाठांतर वगैरे करत बसण्याची असण्याची गरज सुद्धा नव्हती मित्रांनो. अशा पद्धतीचे हे एस अगेन्स्ट शॉर्ट प्रश्न आपल्याला विचारले. आपण पुढच्या अनालिसिस कडे जाऊया. 88 आणि 87 नंबरचा आपल्याला पर्सेंटेजचा विचारलेला. ओके, आता पर्सेंटेजचे आपल्याला 2 प्रकारचे प्रश्न विचारलेले मित्रांनो. वरचा जो पर्सेंटेज आहे सिम्पली होता काय की तुम्हाला 43च्या तुलनेमध्ये हे 65 जे झाले ते किती वाढलेले काढायचे होते. मग 43च्या तुलनेत किती वाढतायत, 22 वाढतायत. पर्सेंटेज म्हणून मी 100 घेतोय, बरोबर का. मग जर कधी हे 100 जे आहे मी इथे गुणाकारात घेतो ते होतील किती, 2200. मग ह्यांनी जर कधी भाग दिला 43 एक 43, 43चा पाडा पाठ नाही पण 43च्या जवळचे 40 आहे, 40चा पाडा पाठ आहे, 4 5 20 होतात म्हणजे 40चे 5 पट किती, 200 होणार. 3चे 5 पट किती होतात, 15. 215 किती, 215 होतात. अशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन जर आपल्याला करता आलं तर खूप सोपं होतं. किती होणार, 43चे 5 पट 215 होतात, 5 शिल्लक झालेत, 50 राहिले. मग 43 एक 43 पॉईंट येणार. मग इथपर्यंत जरी आपण गेलो मित्रांनो तर ऑप्शन बघा किती आहे, 45 आहे, 22 आहे, 80. काही संबंध आहे का, 51 आपला आलाय ना, पुढच्या पॉईंट करत बसायची सुद्धा गरज नाहीये. असा सिंपल प्रश्न होता. पण तो हा प्रश्न बघा इथे किती त्यांनी थोडीशी ट्रिक वापरली. ट्रिक काय वापरली की हा प्रश्न आयोगाने चुकवलेला नाहीये. जनरली जर कधी आपल्याला 43च्या प्रमाणामध्ये 52 किती वाढले म्हटले तर ते 39 वाढ होती, 300% येतात, हे मला मान्य आहे. पण प्रश्न काय विचारलाय मित्रांनो, इथे ह्यांच्यातली जे काही किती टक्क्यांनी जास्त आहे म्हणजे किती टक्क्यांची फरक आहे, म्हणजे ह्यात सरळ सरळ शब्द वापरलाय तुलनेने. इथे तुलनेचा शब्द वापरलेला नाही, म्हणजे काय की त्यांच्यातला जो काही फरक आहे ना मित्रांनो, तो फरक आपल्याला काढायला सांगितलाय की किती पर्सेंटेजचा त्यांच्यामध्ये फरक आहे. मग मला सांगा 52 आणि 13 किती होतात, 65, बरोबर का. म्हणजे त्यातील राज्य आहे 65 पैकी किती, 52, बरोबर का. आणि वजाबाकी करायची किती, 65 पैकी किती आहेत, 13 आहेत. आणि ह्यातला जो काही फरक आहे, फरकाचं पर्सेंटेज काढायचं म्हणून मी ह्याला काय घेणार, गुणाकारामध्ये घेणार 100. 100 कशाच्या, ह्या सगळ्यांच्या. ओके, 52 मधून 13 गेले, 39 भागिले किती, 65. मग 13 त्रिक 39, 13 पंचे 65. हे जे काही गुणाकारात 100 आहे, 5 1 5, 5 2 10, 20, 20 त्रिक किती होतात, 60. म्हणजे ह्याच्या फरकाचं पर्सेंटेज किती येतं मित्रांनो, 60 येतं. अशा पद्धतीने तुम्हाला विचार करायचा होता. आणि हे जर कधी तुम्हाला समजलं नसेल तर सिम्पली काय करा, 52ची टक्केवारी काढा. म्हणजे 65 पैकी 52ची टक्केवारी काढली तर 80 येते, 65 पैकी 13ची टक्केवारी काढली तर 20 येते, 80तून 20 वजा करा ते सुद्धा 60च येणार आहे. म्हणजे तुम्ही याऊ खा नाही तर त्याऊ खा, तुम्ही 60 वरच येणार आहे. आणि 60 याचं उत्तर आयोगाकडून दिलं जाणार आहे. ओके, आणि त्यात सेकंड की मध्ये सुद्धा बदल होणार नाही. अशा पद्धतीचे प्रश्न आहे आणि तुम्हाला वेळेवर ह्या गोष्टीचा विचार करता यायला पाहिजे. हा जो काही मार्क आहे, हा मार्क आपल्या हातून जाता कामा नये, ही गोष्ट व्यवस्थित लक्षात घ्या मित्रांनो. चला पुढे जाऊया आपण. नंबर गेम. नंबर गेम काय, अशा पद्धतीचे प्रश्न आयोग विचारतं की जनरली सिरीज वरती विचारताय, अॅनालॉजीचे विचारतात, त्यानंतर क्लासिफिकेशनचे विचारतात, मिसिंग नंबरचे प्रश्न विचारतात. आता हे जे आहेत ना, हे थोडेसे ट्रिकी प्रश्न असतात. म्हणजे स्पेशली मी काय म्हणेल की यातला जो काही क्लासिफिकेशनचा असेल, म्हणजे त्यातला चुकीचा कोणता हे ओळखायचा असेल, किंवा मिसिंग नंबरचा असेल ना, हे थोडेसे ट्रिकी प्रश्न जातात मित्रांनो. मग हे जर कधी वेळ खाऊ जर कधी असतील ना, तर ह्या प्रश्नांना सगळ्यात शेवटी सोडवा. म्हणजे तुम्ही सोडवायला घेतला आणि तुम्हाला सगळ्यात सुरुवातीचा प्रश्न हा दिसला ना, त्याला हात घालू नका मित्रांनो. त्याला म्हणा की तू थांब इथेच, मी थोडा फिरून येतो मग तुझ्याकडे बघतो. अशा पद्धतीचा प्लॅन करून आपल्याला जावं लागतं. आणि मी हे का म्हणतोय बघा, इथे आता वरच्या जो काही फरक आहे, म्हणजे इथला जो काही आपल्याला
मिसिंग नंबर काढायचा आहे, इथे मला काढून द्यायला खूप सोपं आहे. परीक्षेत आपल्याला आहे ना ते सोडवण्यासाठी जड जातं म्हणजे काय की आपण जनरली प्रोसेस करतो, बेरीज करतो, वजाबाकी करतो, गुणाकार करतो, भागाकार करतो, वर्ग करतो, घन करतो, त्याच्यानंतर त्यात काय काय नको नको ते ऍड करत बसतो. मग ह्या गोष्टीमुळे काय होतं की त्यात वेळ जातो, वेळ कन्झ्युम होतो आणि ते सहज सुटतं आपल्याला. बघा किती सोपं आहे. 5 आणि 1 किती 6, 6 6 36, 8 आणि किती 9 9 9 81, 8 आणि 6 किती 14, 14चा वर्ग किती 196. इतका सिंपल होता. पण इतकं सिंपल जसं इथं वाटतं ना तसं तिथं वाटत नाही मित्रांनो. मी सुद्धा परीक्षा दिलेल्या आहे आणि जेव्हा मी पेपर दिले त्या अनुभवातून तुम्हाला सांगतोय की ह्या गोष्टी सुटल्यानंतर सोप्या वाटतात, सुटेपर्यंत जड जातात. आणि तुम्ही सुद्धा हे पेपर सोडवताना तुम्हाला लक्षात आला असेल हा प्रश्न सहजासहजी सुटलाही असेल, पण ह्या प्रश्नाकडे बघा, हा प्रश्न तुमच्याकडून सुटला असेल का सहजासहजी. इथं त्यांनी ट्रिक बघा काय वापरली 2चे 6 पट होतात 12, 12चे 5.5 पट होतात 66, 66चे 5 पट करायचे होते ते होतात 330, इथे 297 नको होते आणि 297 चुकीचा बसतो. म्हणजे अर्ध्या अर्ध्याने त्यांचा गुणाकार जो होता तो कमी करत जायचा होता. आणि हे लॉजिक जे आहे ना सहजासहजी समजत नाही किंवा सहजासहजी लक्षात येत नाही. त्या किंवा लक्षात जरी येत असलं, आपण केलेलं जरी असलं, त्या अगोदरच्या खूप साऱ्या प्रोसेस आहे मित्रांनो. म्हणजे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार, त्याच्यात हे ऍड करा ते ऍड करा, हे वजा करा ते वजा करा, वर्ग करा वर्गातून हे ऍड करा ते वजा करा, घन करा घनातून हे ऍड करा ते वजा करा. त्याच्यानंतर तुम्ही कुठेतरी वेगळ्या पद्धतीने विचार करायला लागता. वेगळ्या पद्धतीने तुम्ही जेव्हा विचार करायला लागतात तेव्हा हे उत्तर येतं. मग त्यात कसा की वेळ जातो ना मित्रांनो. यांना शेवटी घ्या, शेवटी सोडवा, म्हणजे बाकीचे प्रश्न अगोदर सोडून घ्या. अशा पद्धतीने तुम्हाला यांचा प्लॅनिंग करून जायचं आहे. त्यानंतर लेंदी प्रश्न कसे की असे प्रश्न जे लवकर सुटत नाही. आता 81 नंबरचा प्रश्न बघा. प्रश्नाची जर कधी तुम्हाला गेम माहित नसला, यातला जर कधी शॉर्ट ट्रिक माहित नसली, तर हा प्रश्न आहे ना तुम्हाला तिथेच घाम फोडणार आहे. की किती आहे 1/2 गुणिले 3 अधिक 1/3 गुणिले 4. मग तुम्ही 2 गुणिले 3 आणि 3 गुणिले 4 जर कधी केले, 2 गुणिले 3 3 दुने 6 केलं, तर तिथेच बट्ट्याबोळ झाला. याची ट्रिक कशी आहे व्यवस्थित लक्षात घ्या. ह्यातला जो काय अपूर्णांक आहे ह्याला दोन पद्धतीने, दुसऱ्या पद्धतीने कसं लिहिलं जातं, 1/2 वजा 1/3 अशा पद्धतीने. जनरली हा सोडवायचा जर झाला तर 3 एक किती होणार 3 होणार आणि बे एक बे म्हणजे 3 वजा 2. ओके, आणि भागिले किती हे 2 गुणिले 3, 2 गुणिले 3, 3 मधून 2 गेले 1, 1/2 गुणिले 3. हेच आहे बघा सेम. म्हणजे ह्याला अशा पद्धतीने लिहिता येतं, हे आपल्याला माहित असायला पाहिजे. आणि पुढे काय करतोय आपण, सेम त्याच काय पुढच्या अपूर्णांकाचं 1/3 वजा 1/4. आणि इथे गम काय मित्रांनो, पहिला जो अपूर्णांक आहे त्या पहिल्या अपूर्णांकाचा उत्तरार्ध बघा आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा पूर्वार्ध बघा. हे जे आहेत ना अधिक 1/3 आहे, इथे वजा 1/3 आहे. म्हणजे काय करतात ते दोघं एकमेकांना नलिफाय करतात, दोघं एकमेकांना शून्य करतात. आणि बेरीज वजा बाकीमध्ये शून्याला काही किंमत नसते. काय शून्याला काही किंमत नसते आणि तो दुसऱ्यांना काही फरकही म्हणजे काही डॅमेजही करत नाही. जसं की गुणाकारामध्ये बाकीच्यांना शून्य शून्य करून टाकतो, तसं बेरीज वजा बाकी शून्य काहीच करत नाही. शून्य म्हणतो मी अलिप्त आहे, मला काही सांगू नका काम. म्हणजे हे जर कधी शून्य झाले आणि सेम 1/4 आहे ना पुढच्याला पण असणार, मग आपल्याकडे शिल्लक काय राहतं, पहिला जो अपूर्णांक आहे ना त्याचा पूर्वार्ध शिल्लक राहिला बघा 1/2. आणि जो शेवटचा अपूर्णांक, जसं की ते दुसरा होता यातला हा दुसरा शिल्लक राहिला ना, हा आता तिसरा जो काही अपूर्णांक येईल त्याचा पूर्वार्ध याला नलिफाय करील. मग शेवटी 15वे पद विचारलंय. 15वे पद काय येणार आपलं 1/16 गुणिले 17. ओके, जनरली हे कसं लक्षात यायला पाहिजे, गुणिले 17. बघा पहिलं पद आहे त्यात 2 गुणिले 3 आले, दुसऱ्या पदात 3 गुणिले 4 आले, तिसऱ्या पदात 4 गुणिले 5 आले. म्हणजे काय, त्या पदाच्या क्रमांकाच्या पुढचे 2 अंक येत आहेत. मग आपले 15वे पद किती येणार आहे 16 गुणिले 17. आणि त्याचा उत्तरार्ध काय बनणार आहे आपला, तर हा पूर्वार्ध आपण 1/2 आणि वजा त्याचा उत्तरार्ध काय असणार 1/17. एवढं शिल्लक राहतं. मग यांचा जर कधी आपण वजाबाकी केली, 17 एक 17 होणार, वजा बे एक बे होणार म्हणजे 2, आणि 17 दुनी किती होणार 34. 17तून 2 केली किती 15/34. अशा पद्धतीने काय की आपलं जे काय याचं उत्तर आहे 1 नंबरचं निघत होतं मित्रांनो. आणि अशा पद्धतीने आपल्याला विचार करायचा होता. आणि जर कधी हे आपल्याला माहित नसेल ना, हा प्रश्न आपल्याला सहजासहजी म्हटल्यापेक्षा तुम्ही जर याची बेरीज वजाबाकी गुणाकार करत बसला तर तो सुटणारच नाही. तुमचे अख्खे 60 मिनिटं जरी त्या एका प्रश्नात घातले तरी सुद्धा सुटणार नाही. ओके, पुढचा प्रश्न आहे 85 नंबरचा भूमितीचा आपल्याला प्रश्न विचारलेला. आता ह्या 2 फॉर्म्युले होते मित्रांनो. सगळ्यात पहिले तुम्हाला हे माहित असायला पाहिजे की कर्व सरफेस ऑफ सिलेंड्रिकल पिलर जो आहे त्याचा फॉर्म्युला काय. कर्व सरफेस ऑफ सिलेंड्रिकल पिलर मी शॉर्ट मध्ये सांगतो. जर कधी असा पिलर असेल, गोल पिलर असतो, ओके, त्या पिलरची जर कधी बाजूने अशी फक्त साल काढली आणि ती उभी अशी कापडासारखी जर पकडली, तर तो जो काही चौरस किंवा चौकोन किंवा आयत, जे काही चौकोन म्हणूया आपण की 4 कोन असणार त्याला, तो जो काही चौकोन बनणार
त्याचं आपल्याला क्षेत्रफळ माहित असायला पाहिजे, त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहित पाहिजे. आणि दुसरं म्हणजे काय, त्या पिलरचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला सुद्धा माहित पाहिजे होता. आणि ह्या दोन गोष्टी माहित असून सुद्धा तुम्हाला पुढे आणखी काहीतरी क्रिया करायची होती, ज्याच्यातून काय तुम्हाला हाईट काढायची होती. म्हणजे प्रश्न हा जो आहे थोडासा लेंदी आहे. म्हणजे तुम्हाला दोन फॉर्म्युले माहित असले तरी सुद्धा हा काय वेळ घेणार होता. मग वेळ घेतोय म्हटल्यावर काय की मग ह्या प्रश्नाला काय करायचं की सगळ्यात शेवटी सोडवायचा. जर कधी तुम्हाला माहित असले फॉर्म्युले तरी सुद्धा सांगतो मित्रांनो की इगोवर घेऊ नका की मला बाकीच्यांपेक्षा भूमिती खूप छान जमतं, मी ह्याला सोडवणारच, ह्या इगोवर जाऊ नका. अशा प्रश्नांना तुम्ही शेवटी सोडवा. भूमितीचे जर कधी सोपे सोपे प्रश्न आलेत ना ते तुम्ही बिंदास हातात घ्या, बिंदास सोडवा. पण असे प्रश्न फ्लो मध्ये सोडवू नका मित्रांनो. मी तुम्हाला स्ट्रिक्टली वॉर्न करतोय. तुम्हाला जरी भूमिती बाकीच्यांपेक्षा चांगलं जमत असलं तरी इगोवर गोष्टी घ्यायच्या नाही, अशा प्रश्नांना शेवटी सोडवायचा. ओके, आपले जे काही मार्क आहे, आपल्याला जे काही पोस्ट मिळवायची त्यापेक्षा इगो आपला मोठा नसायला पाहिजे. चला, अशा पद्धतीचे हे प्लॅनिंग होते आणि हे प्रश्नांचं जे काही अनालिसिस अशा पद्धतीने तुम्ही करून जायला पाहिजे आणि ग्रुप सीला ते त्याचं इम्प्लिमेंटेशन व्हायला पाहिजे. आता इथे काय आहे, काही टॉपिक्स आहे की त्या टॉपिकचे तुम्हाला फॉर्म्युले करून जायचे आहे. ते फॉर्म्युले जर की तुम्ही वाचून जाल तर त्याचा फायदा होईल. त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, मी ते वाचत बसत नाही. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न म्हटल्यापेक्षा पुढच्या लॉजिककडे, काय आहे आपली स्ट्रॅटेजी. ओके, किती वेळ द्यावा गणित बुद्धिमत्ताला. जनरली मी काय सांगतो की 35 मिनिटांमध्ये तुम्ही सगळा पेपर जो आहे ना, पेपर तो कव्हर करायचा आहे. आणि 35 ते 40, मॅक्स टू मॅक्स 40, कमीत कमी 20 मिनिटं गणित बुद्धिमत्ताला द्यायलाच पाहिजे. 20 ते 25 मिनिट तुमच्या फ्लो मध्ये बघा तुम्हाला कशा पद्धतीने जमतंय. 35 मिनिटाच्या आत कव्हर करण्याचा प्रयत्न करायचा पूर्ण पेपर. आणि जास्तीत जास्त किती 37-38 पर्यंत जायला पाहिजे, गोल करून व्हायला पाहिजे 35 सोडून सुद्धा. आणि ते जर कधी समजा सोडवायला तुम्हाला असं वाटत असेल की हे सोडवायचे पेपर तर लेंदी आलेला ग्रुप बीचा. आता तुम्हाला एक आणखी गोष्ट सांगतो की जो काही 80 प्रश्न आहे 35 मिनिटांमध्ये कशा पद्धतीने सोडवायचे, यासाठी आठवले सरांनी एक व्हिडिओ टाकलाय नुकताच, तो व्हिडिओ बघा. त्यामध्ये तुम्हाला लगेच लक्षात येईल की हे जे काही लेंदी प्रश्न आपण लेंदी समजत होतो ते लेंदी नाहीच आहे. ते आपल्याला काही सेकंदामध्ये सुटण्यासारखे प्रश्न होते, फक्त त्याला त्या आपल्या अशा अँगलने बघायचं होतं की आपल्याला तो सहजासहजी सुटेल. म्हणजे एक वेगळा दृष्टिकोन त्याला वापरायचा होता. जनरली जो काय आपण सरसकट जे काही विचारांना जातो की हे वाचतो ते वाचतो ते वाचतो नंतर ते वाचतो, तसं नव्हतं करायचं. कोणत्या पॉइंटला वाचायचं आणि कोणत्या पॉइंटला वाचल्याच्या नंतर उत्तर निघतं, अशा पद्धतीची स्ट्रॅटेजी आठवले सरांनी टाकली. तो व्हिडिओ नक्की बघा, परीक्षाला जाण्याच्या अगोदर बघा. ओके, पुढे सोपा जाणारा विषय अगोदर घ्यावा. म्हणजे गणित व बुद्धिमत्ता दोन विषय आहे. गणित सोपा जात असेल तर गणित घ्या, बुद्धिमत्ता सोपा जात असेल तर बुद्धिमत्ता घ्या. जनरली बुद्धिमत्ताचे प्रश्न सोपे असतात, म्हणून मी सांगत असतो की 100 पासून सुरुवात करा, 81 पर्यंत या. आयोग समोरून म्हणजे 81, 82, 83 कसे की थोडेसे ट्रिकी प्रश्न टाकतात आपल्याला. मग आयोग समोरून अटॅक करतोय ना, आपली फिल्डिंग मागून लावा. म्हणजे 100 पासून आपली फिल्डिंग लावा. ओके, हे नका करू. 84-85 तुम्ही जर कधी मधून सुरुवात केली, गणित जर कधी तुम्हाला भारी वाटत नसेल तर पहिले 1-2 प्रश्न सोडून मग सुरुवात करा. पण जनरली बुद्धिमत्ताचे सोपे असतात ते 100 पासूनच सुरुवात करा. चला पुढे जाऊया आपण. आता गणित बुद्धिमत्तामध्ये तुम्हाला काय करायचंय की 20 प्रश्न आहे, तुम्ही समजा 20 मिनिट ठेवलेत, तर त्यातही पहिल्या 10 मिनिटांमध्ये तुमचे 15 प्रश्न सोडून व्हायला पाहिजे. म्हणजे तुम्ही सोपे प्रश्न अगोदर करताय, सोपे प्रश्न वेचताय ना, तर मग 10 मिनिटांमध्ये किती 15 प्रश्न सोडून व्हायला पाहिजे. आणि उरलेले जे काही 10 मिनिट आहे त्या 10 मिनिटांमध्ये जे तुम्ही स्पेअर मध्ये ठेवलेत ना लेंदी प्रश्न, त्या लेंदी प्रश्नांना मग हात घालायचा. मग जनरली विचार करा मित्रांनो, 10 मिनिटांमध्ये तुमचे 15 प्रश्न जर कधी सुटले तर कॉन्फिडन्स काय असेल तुमचा. आणि ते तुम्हाला करायचं आहे. आणि ते होतं प्रॅक्टिसने म्हटल्यापेक्षा की आता प्रॅक्टिसची वेळ राहिलेली नाहीये. तुम्ही जर उलटा जाल तर तुम्हाला हे तर माहिती तुम्ही कोणकोणते टॉपिक चांगल्या पद्धतीने केले, कोणता प्रश्न तुम्हाला सहज सुटणार आहे. मग जो सहज सुटतोय ना त्याला अगोदर घ्या. जो काही तुम्हाला ट्रिकी वाटतोय हा माझा वेळ खाऊ शकतो, त्याला गोल करा असा मोठा. म्हणजे असा प्रश्न जर कधी इथे असेल 81 नंबर ना, 81 नंबर असेल तर ह्याला असा गोल करा आणि त्याला म्हणा बाबा मी फिरून येतो तुझ्याकडे. म्हणजे जनरली बाकीच्या जीएस मध्ये तुम्हाला करायचं नाही, पण गणितामध्ये हे तुम्हाला करावंच लागणार आहे. ओके, त्यामुळे 10 मिनिटांमध्ये 15 प्रश्न सोडवा आणि 10 मिनिटांमध्ये 5 प्रश्न कोणते जे की लेंदी असणार आहे ते. स्पेअर मध्ये काय ठेवायचंय तुम्हाला, वेळ खाऊ प्रश्न आणि लेंदी प्रश्न सुरुवातीला अजिबात सोडवायचे नाही. स्ट्रिक्टली वॉर्न करतोय तुम्हाला, लेंदी प्रश्न सुरुवातीला घेऊ नका. वेळ तर खाणार, उत्तर येणार नाही, त्याचा मानसिकतेवर परिणाम होणार आणि समोरचे सोपे प्रश्न सुद्धा तुमच्या हातातून जाणार, ते आपल्याला जाऊ द्यायचे नाहीये. ही गोष्ट व्यवस्थित लक्षात घ्या मित्रांनो. चला
अशा पद्धतीने जे काही म्हणजे आता गट ब ची पूर्वपरीक्षा झाली, त्या पूर्वपरीक्षेच्या प्रश्नांचं अनालिसिस मी तुम्हाला सांगितलंय आणि हे अनालिसिस करून तुम्हाला गट क मध्ये इम्प्लिमेंट करायचे आहे. म्हणजे फक्त तुम्ही आलात इथं व्हिडिओ बघितला आणि गेले, जाऊन झोपले, ही गोष्ट होता कामा नाहीये. त्याचा व्यवस्थित लक्ष देऊन तुम्ही ऐकलं तर असेल, पण त्याच्यावर व्यवस्थित तुमचा सुद्धा रिसर्च व्हायला पाहिजे, तुमचा सुद्धा अभ्यास व्हायला पाहिजे आणि तुम्हाला सुद्धा हे पटायला पाहिजे की ज्या गोष्टी मी सांगितल्या त्या खरोखरच इम्प्लिमेंट होतात आणि ते तुम्हाला इम्प्लिमेंट करायचे आहे गट क च्या पूर्वपरीक्षेसाठी. ओके, यशवंत अकॅडमी करून तुम्हाला गट क पूर्वपरीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला जर कधी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.